क्लास 10च्या सायन्सचा थर्ड लेसनचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. याच्यात आपण खास करून डिस्कस करणार आहे रिप्रोडक्शन. लेसनच्या सुरुवातीला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे त्याच्यात आपण काय काय पाहतो तर ॲक्च्युअलमध्ये हे सगळं आपण सेकंड लेसनमध्ये शिकलो, म्हणजे लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 मध्ये. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस सायमल्टेनियसली सुरू असतात, जसं की न्यूट्रिशन, ज्या काही गोष्टी आपण कन्झ्युम करतो म्हणजे वन टाईप ऑफ डायजेशन आहे. जे काही फूड आपण कन्झ्युम करतो जिवंत राहण्यासाठी, ही एक महत्त्वाची प्रोसेस आपल्या लाईफ स्पॅनमध्ये सुरू राहते कंटिन्युअसली. सेकंड प्रोसेस आहे रेस्पिरेशन, इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्झेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. प्रोसेसचं नाव रेस्पिरेशन. आपल्या जिवंत राहण्यासाठी ही सुद्धा प्रोसेस तेवढीच महत्त्वाची. देन थर्ड वन इज एक्सक्रीशन. The removal of harmful substances from our body is called as excretion. जसं रेस्पिरेशन डायजेशन पाहिलं तशीच एक महत्त्वाची प्रोसेस आपल्या शरीरात जी कंटिन्युअसली चालू असते. नेक्स्ट वन इज सर्क्युलेशन. ज्या काही गोष्टी आपण खातो, डायजेस्टेड फूड प्लस त्याच्यामध्ये ग्लुकोज प्लस ऑक्सिजन जे रेस्पिरेशनच्या मदतीने आपण मिळवतो, ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होतात ब्लडमध्ये अँड देन ब्लड सर्क्युलेट करतो याला सेलपर्यंत. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या जिवंत राहण्यासाठी, म्हणून यांना लाईफ प्रोसेसेस म्हणून आपण पाहतो. सर्क्युलेशन, मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस विद इन द बॉडी. सबस्टन्सेसमध्ये काय काय येईल? डायजेस्टेड फूड, ऑल टाईप ऑफ न्यूट्रिएंट्स. देन ब्लडमध्ये आणखी काय असते तर ऑक्सिजन प्लस वॉटर. ह्या सगळ्या गोष्टी वाहत वाहत जातील सेलपर्यंत. सेल बनवते एनर्जी, आपण सेकंड लेसनमध्ये शिकलो. नेक्स्ट इज सेन्सिटिव्हिटी, ज्याला पाहू शकता तुम्ही कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. इथं आहे ह्युमन बॉडी मधलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. इथं तुम्हाला दिसते कोऑर्डिनेशन इन प्लांट, टच मी नॉट प्लांट, बरोबर. एखाद्या गरम वस्तूला जर धक्का लागला आपला तर आपण सडनली एक रिफ्लेक्स ऍक्शन दाखवतो, आपण हात उचलतो. दिस इज नथिंग बट सेन्सिटिव्हिटी. क्लिअर. इथं आपण पाहिलं की प्लांटला जर टच केलं तर तो सुद्धा सेन्सिटिव्हिटीला रिस्पॉन्ड करतो आणि आपले पानं बंद करतो. सो दीज आर द व्हेरियस प्रोसेसेस कंटिन्युअसली सुरू असतात. अशीच प्रोसेस आहे ग्रोथ, ज्याच्यात आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. मग प्लांट असू शकतो किंवा मग एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा एखादा ॲनिमल. ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या शरीरात कंटिन्युअसली सुरू असतात. ह्याच प्रोसेसेसला ज्या आपण डिस्कस केल्या यांनाच म्हटल्या जाते लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेस का म्हणतात? बिकॉज दे आर नेसेसरी फॉर अवर सर्वायवल. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी ह्या प्रोसेस खूप महत्त्वाच्या. Hence these processes are called as life processes. They are necessary to sustain life. जिवंत राहण्यासाठी त्या गरजेच्या असतात. क्लिअर. अशा ज्या प्रोसेस शिकलो त्याच प्रोसेस सारखी एक प्रोसेस आणि तेवढीच महत्त्वाची अदर दॅन दिस लाईफ प्रोसेसेस ज्या आता आपण डिस्कस केल्या याच्यापेक्षा वेगळी एक लाईफ प्रोसेस आणखी एक महत्त्वाची असते, ज्याच्यावर आपला हा तिसरा लेसन पूर्णपणे डिपेंडंट आहे. प्रोसेसचं नाव आहे रिप्रोडक्शन. ॲनिमलमध्ये पण होणार आहे, प्लांटमध्ये पण होणार आहे आणि एक एक करून आपण या टॉपिकला डिटेलमध्ये शिकू. हा लेसनच आपला रिप्रोडक्शनचा असणार आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शन आपण आता पाहिली एक महत्त्वाची प्रोसेस आहे. सिग्निफिकन्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये आपण काय पाहणार, हिचं महत्त्व काय, बेनिफिट आपल्याला याचे दिसतात. सर्वात पहिला बेनिफिट, कोणत्याही स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअलची संख्या म्हणजे त्या मेंबरची संख्या मेंटेन करण्याचं काम होते रिप्रोडक्शनच्या मदतीनं. नेसेसरी टू मेंटेन द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ स्पेसीज. कोणत्याही एका स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलची संख्या मेंटेन करण्यास मदत करतो आपल्याला रिप्रोडक्शन ही प्रोसेस. नेक्स्ट याचा बेनिफिट काय, कोणत्याही ॲनिमलचं एक्सटिंक्शन म्हणजे त्याला संपण्यापासून वाचवण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची. सेकंड, दिस प्रोसेस हेल्प टू प्रिव्हेंट देअर एक्सटिंक्शन. कोणत्याही ॲनिमल किंवा प्लांटला पूर्णपणे नष्ट होण्यापासून सुद्धा आपण वाचवू शकतो विथ द हेल्प ऑफ रिप्रोडक्शन, कारण याची पुढची पिढी जेव्हा जन्म घेईल तर ती कंटिन्युटी मेंटेन राहील. हे आहे सिग्निफिकन्स ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे एका प्रकारे रिप्रोडक्शनचे बेनिफिट्स. आता रिप्रोडक्शन आपल्याला समजलं, त्याचं महत्त्व समजलं. आता पाहू हे रिप्रोडक्शन होते कसं काय. दोन मोड्स आहेत रिप्रोडक्शनचे. रिप्रोडक्शन होण्यासाठी दोन मार्ग आपण म्हणू शकतो. एक असते असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, म्हणून या प्रक्रियेला युनिपॅरेंटल सुद्धा म्हणतात. क्लिअर. याच्यात सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत मोस्टली ते असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसने रिप्रोडक्शन करतात.
Only one parent involved in this type of reproduction, hence it is also called as uniparental. Simple and small organisms like microorganism ते परफॉर्म करतात असेक्शुअल रिप्रोडक्शन्स, जसं की हे मायक्रोऑर्गॅनिझम्स. आता येऊ सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. याच्यामध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, टू पॅरेंट्स इन्व्हॉल्व, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बाय पॅरेंटल. पुढे जाऊ. एक्झाम्पल आहे ह्युमन, डॉग, देन एलिफंट, बर्ड्स अँड प्लांट्स. दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. सो रिप्रोडक्शन होण्याचे दोन पद्धती प्रकार, एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आजचं जे लेक्चर आहे तो पूर्णपणे भर कशावर असणार आहे. चला मग टॉपिकला सुरुवात करू. असेक्शुअल रिप्रोडक्शन. बेसिक तर पाहिलंच आपण याचं की एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हे होते कसं, तर मायटोसिसच्या सेल डिव्हिजनने हे होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स मायटोटिकली. हा टॉपिक मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये शिकवला. सेल डिव्हिजन दोन प्रकारे होते, मायटोसिस अँड मिओसिस. हे युनिसेल्युलर आहेत, जे एकच सेल आहे तीच डिवाइड होईल म्हणजे रिप्रोडक्शन. तर मायटोटिकली हे तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसून येते. नाउ लेट अस लर्न व्हॉट इज मायटोसिस. तसं तर डिटेलमध्ये शिकलो आपण लेसन 2 मध्ये, पण आता एक थोडीशी रिव्हिजन करून घेऊ या टॉपिकला समजण्यासाठी. मायटोसिस नेमकं कसं होते. तर मायटोसिस ही एक सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला ग्रोथ आणि एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलपमेंट दिसते. दुसरा बेनिफिट हा किंवा दुसरा पॉइंट हा की ह्या प्रकारच्या सेल डिव्हिजन म्हणजे मायटोसिस सेल डिव्हिजन ही होते सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेलमध्ये. अशा सेल जी तुमची बॉडी बनवतात त्यांना सोमॅटिक सेल म्हणतात. सोमॅटिक सेलला सिम्पली तुम्ही म्हणू शकता बॉडी सेल्स. ठीक आहे. याच्यामध्ये होते मायटोसिस आणि मायटोसिसनच होणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता होते कसं मायटोसिस पहा. एक आहे ही पॅरेंट सेल, 2n कंडिशनला आहे म्हणजे डिप्लॉइड कंडिशनला आहे. याच्यामध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असेल. सर्वात पहिले काय होईल, हा क्रोमोझोम आपली कॉपी तयार करेल. अशा प्रकारे याची कॉपी तयार होईल आणि एका क्रोमोझोम मध्ये तुम्हाला हुबेहूब असे दोन तुम्हाला तयार झालेले दिसतील. झालं पहा काय, ह्या सेल मधला हा न्यूक्लियस दोन हिस्स्यात डिवाइड झाला म्हणजे इथं झालं असेल कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन. त्याच्यानंतर हा सायटोप्लाझम डिवाइड झाला असेल म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आणि मग याच्या मदतीने तयार झाल्या असतील अशा काही प्रकारे दोन सेल. एक न्यूक्लियस त्या सेलमध्ये, एक क्रोमोझोम त्या सेलमध्ये, दुसरा न्यूक्लियस दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये. याला जर पॅरेंट सेल म्हणतात तर मग यांना काय म्हणतात. व्हेरी गुड. पॅरेंट सेलच्या मदतीने तयार होतात दोन डॉटर सेल. एक खास गोष्ट लक्षात घ्या, एकाच सेल पासून बनलेलं असल्यामुळे या डॉटर सेल आयडेंटिकल असतात आपल्या पॅरेंट सेल सोबत म्हणजे एक्झॅक्टली सिमिलर असतात. व्हेरिएशन इथं आपल्याला दिसत नाही. नेग्लिजिबल व्हेरिएशन असते म्हणजे बदलाव. जसा पॅरेंट हुबेहूब तशीच तुम्हाला मिळेल त्याची कॉपी डॉटर सेल. इथं एक पॉइंट लक्षात ठेवा, डॉटर सेल्स हॅव द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲज दॅट ऑफ द पॅरेंट सेल. पॅरेंट सेलमध्ये क्रोमोझोम जेवढे तेवढेच क्रोमोझोम कशात दिसतील, चेंज तुम्हाला दिसत नाही याच्यात नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये. आता हीच सिच्युएशन डायग्रामच्या फॉर्म मध्ये कशी रिप्रेझेंट करता येईल तर पहा, एक सिंपल सेल दाखवली पॅरेंट सेल, तिच्यापासून दोन तयार होताना दाखवल्या डॉटर सेल. एकदम सिंपल वे मध्ये अशा प्रकारे मायटोसिस होते. आणि मायटोसिस समजणं आपल्याला यासाठी गरजेचं आहे की आपल्याला जाणं आहे आता पुढे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. म्हणजे हा राहील पॅरेंट आणि अशा तयार करेल दोन डॉटर सेल म्हणजे हेच राहतील रिप्रोडक्शनची प्रोसेस. ही आहे सिंपल मायटोसिसची प्रोसेस, अशी होते. डायग्रामच्या फॉर्म मध्ये तुम्ही असं याला रिप्रेझेंट करू शकता. आता जाऊ पुढे. असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काय खास पॉइंट आहेत लक्ष द्यायचं. आता आपण पाहिलं की डॉटर सेल तयार होते, बरोबर आहे. ह्या ज्या डॉटर सेल्स असतात ना, या प्रोड्यूस होतात असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणि तयार झालेल्या ज्या आहेत त्या जेनेटिकली कशा असतात, आयडेंटिकल. आत्ता 5 मिनिटापूर्वी आपण डिस्कस केलं. एकाच पॅरेंट पासून दोन सेल तयार झालेल्या असल्यामुळे त्या कशा असतात, आयडेंटिकली सिमिलर. कारण त्याच्यात जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही, दोन गॅमेट्सच नाही आहेत त्याच्यात. तो व्हेरिएशन चेंज असा काही फॅक्टर आपल्याला दिसत नाही. इथं दोन वेगवेगळ्या गॅमेटचं म्हणजे मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन न होण्यामुळे तुम्हाला इथं जे रिप्रोडक्शन दिसते त्या झाल्यानंतर ते जेनेटिकली एकमेकांशी सिमिलर असतात. पुढे आपण पाहू यांचे ॲडव्हान्टेजेस आणि याचा एक डिसॲडव्हान्टेज. ही प्रोसेस खूप फास्ट लेवलवर होते. दिस प्रोसेस रॅपिडली ही प्रोसेस होते म्हणजे रॅपिड रिप्रोडक्शन याच्यात दिसून येते. म्हणजे नेगेटिव्ह साईड काय आहे तर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नसल्यामुळे, दोन वेगवेगळे जीन्स कंबाईन होत नसल्यामुळे व्हेरिएशन दिसत नाही.
लॅक ऑफ जेनेटिक व्हेरिएशन, व्हेरिएशनचा ॲब्सेन्स इथं तुम्हाला दिसतो. रिझन आहे एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असणे, हे त्याच्या मागचं मेन रिझन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमधला ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज दोन्ही समजले. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचं बेसिक ओव्हरव्ह्यू समजल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू करू असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याच्यात पाहू युनिसेल्युलर, नंतर जाऊ आपण मल्टीसेल्युलरकडे. असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलरमध्ये पहा कसं होते. पहिलं पार्ट आपण पाहणार आहे बायनरी फिजन. बायनरी शब्दाचा अर्थ म्हणजे टू, फिजन म्हणजे दोन हिस्स्यात डिवाइड होणे किंवा दोन पार्टमध्ये डिवाइड होणे. बायनरी मीन्स टू, फिजन म्हणजे डिव्हिजन. एका सेलचे दोन सेल बनताना दिसले की दॅट इज बायनरी फिजन. एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन बनताना दिसले तर काय? चला पाहू बायनरी फिजन. जसं की मी बोललो, बायनरी शब्दाचा अर्थ बायनरी मीन्स टू अँड फिजन मीन्स डिव्हिजन. एका सेलच्या दोन सेल होताना दिसल्या म्हणजे झालं बायनरी फिजन. बायनरी फिजन कधी होते तर पहा, बायनरी फिजन कशा प्रकारे होते हे समजू आणि कधी होते हे सुद्धा पुढे लक्षात येईल तुमच्या. फर्स्ट पार्ट, द लिव्हिंग सेल, जी ती पॅरेंट सेल आहे ती डिवाइड करते दोन किंवा जवळजवळ दोन इक्वलच्या. पहा, दोन इक्वल किंवा नियरली इक्वल असं का म्हटलेलं आहे. पहा, एक अमिबा आहे, त्याचे दोन सेल होतील. असं होऊ शकते की एक सेल थोडी मोठी एक सेल थोडी लहान राहील, पण एक तर पूर्णपणे इक्वल होतील नाहीतर नियरली इक्वल म्हणजे काय, इक्वलच्या एकदमच जवळजवळ बरोबर. सो एक लिव्हिंग सेल डिवाइड होते दोन इक्वल किंवा नियरली इक्वल पार्टमध्ये. ही डिव्हिजन मायटोसिस किंवा अमायटोसिसने होऊ शकते. आता हा नवीन एक शब्द येतो, अमायटोसिस. काय मायटोसिस तरी आपल्या ओळखीचाच आहे. पहा, अमायटोसिस मायटोसिसमध्ये एक बारीकसा डिफरन्स आहे, तो हा की जर मायटोसिसच्या दरम्यान स्पिंडल फायबर बनले तर ते झाली परफेक्ट मायटोसिस, आणि जर स्पिंडल फायबर्स बनले नाहीत तर झाली प्रोसेस अमायटोसिस. तर एक लिव्हिंग सेल डिवाइड होते दोन सेलमध्ये, झालं बायनरी फिजन. ही डिव्हिजन होऊ शकते मायटोसिस ऑर बाय. इथपर्यंत क्लिअर आहे. जाऊ पुढे. मायटोसिस म्हणजे काय, डिव्हिजन विथ द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. अँड अमायटोसिस काय असेल, डिव्हिजन बट विदाउट. ठीक आहे, स्पिंडल फायबर असणे नसणे, मायटोसिस अँड अमायटोसिस. आता येऊ पुढे. ही एक सेल डिवाइड होताना दिसते तुम्हाला दोन सेलमध्ये. सर्वात पहिले डिवाइड होतो न्यूक्लियस, त्याच्या जस्ट नंतर डिवाइड होतो सायटोप्लाझम. न्यूक्लियसची डिव्हिजन संपल्याबरोबर कोणती डिव्हिजन होईल, व्हेरी गुड. पहा, हे जे आपण बायनरी फिजन पाहत आहे हे कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दिसते तर मोस्टली हे होते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये, म्हणजे असे ज्यांच्या सेल प्रोकॅरियोटिक असतात. प्रोकॅरियोटिक म्हणजे एकच सेल असते, त्याच्यातले सेल ऑर्गॅनेलिज पूर्णपणे दिसत नाहीत, व्हिजिबल नसतात, वेल डेव्हलप नसतात. न्यूक्लियस वेल डेव्हलप नसतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा वेल डेव्हलप नसते. मोस्टली हे कोणामध्ये होते, काही युकॅरियोटिक मध्ये पण होते. तर कोणते युकॅरियोटिक, युकॅरियोटिक मधले युनिसेल्युलर. युकॅरियोटिक मध्ये दोन पार्ट पडतात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. त्यातला मल्टीसेल्युलर सोडून द्यायचा, त्यातला युनिसेल्युलर. त्याच्यात इथे किंगडम 2 प्रोटिस्टा, ज्यात प्रोटोझुआ, पॅरामेशियम, युग्लेना असे एक्झाम्पल्स बसतात. हे काही प्रोटोझुअन फॅमिलीचे मेंबर, अमिबा, युग्लेना अँड पॅरामेशियम. एक एक करून ह्या तिघांचं एक्सप्लेनेशन आपल्या कामाचं आहे, ते आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी मदत होते बायनरीची. पहा, आतापर्यंत आपण पाहिलं की बायनरी फिजनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन होते. याच्या व्यतिरिक्त काही मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहेत, हे आहेत आपल्या सेलचे ऑर्गनलीज पार्ट. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोफिल यांचं सुद्धा रिप्रोडक्शन होते. कोणत्या मेथडने, तर एक मुद्दा लक्षात ठेवा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन तर होतेच होते, पण काही सेलचे ऑर्गनलीज सुद्धा रिप्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ बायनरी. आता बायनरी फिजनमध्ये तीन प्रकार पडतात. एक असतो सिंपल बायनरी फिजन, एक ट्रान्सवर्स बायनरी फिजन, एक असतो लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. एक एक करून डिस्कस करू. पहा, हा आहे अमिबा. याच्याकडे स्पेसिफिक कोणता शेप नाही आहे. अमिबा बायनरी फिजनने स्वतःला एनी प्लेनमध्ये, कोणत्याही प्लेनमध्ये डिवाइड करतो. आता जस्ट सांगतोच मी पुढे, पण पुढे जायच्या आधी एक मुद्दा लक्षात ठेवणं आहे की जेव्हा जेव्हा फेवरेबल कंडिशन राहील तेव्हा अमिबा करेल सिंपल बायनरी फिजन. आता मुद्दा आहे की फेवरेबल कंडिशन काय, असं वातावरण जे त्याच्या जगण्यासाठी एकदम योग्य आहे, म्हणजे त्याला भरपूर प्रमाणात फूड अवेलेबल आहे, पाण्याची काही कमतरता नाही, ॲटमॉस्फेरिक कंडिशन एकदम परफेक्ट आहे त्याच्यासाठी, असं वातावरण असेल तर याला म्हणतात फेवरेबल कंडिशन.
जर फेवरेबल कंडिशन नसेल तर मग परिस्थिती खराब आहे, याला म्हणतात ॲडव्हर्स कंडिशन किंवा अनफेवरेबल कंडिशन. दोनपैकी जो सोपा शब्द वाटते तो अप्लाय करायचा. जेव्हा जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा अमिबा करणार आहे बायनरी फिजन, ते सिंपल बायनरी फिजन. जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन असेल तेव्हा तो करतो मल्टिपल फिजन. अमिबाच दोन प्रकारे रिप्रोडक्शन करताना दिसतो, एक मल्टिपल फिजन, एक बायनरी. तर मल्टिपल थोड्या वेळानं सुरू करू तेव्हा अजून डिटेलमध्ये बोलू. आता मी फक्त क्लिअर करून देतो सिंपल बायनरी फिजन. अमिबाकडे एक परफेक्ट कोणता एक आकार नाही आहे. अमिबा स्वतःला एनी प्लेन कसंही कट करतो, पाहता लक्षात येईल. ॲज अमिबा इज इररेग्युलर इन शेप, त्याच्याकडे कोणता स्पेसिफिक आकार नाही आहे, तर हा स्वतःला हॉरिझॉन्टली असं कट करू शकतो दोन पार्टमध्ये. याचं दोन पार्टमध्ये डिव्हिजन होणे म्हणजे रिप्रोडक्शन आहे. एक सिंगल पॅरेंट सेल डिवाइड झाली दोन डॉटर सेलमध्ये, झालं रिप्रोडक्शन. हॉरिझॉन्टली हा स्वतःला कट करू शकतो. इन एनी प्लेन असंही कट करू शकतो. परत एकदा तो स्वतःला असंही कट करू शकतो, व्हर्टिकली सुद्धा कट करू शकतो. त्याच्याकडे काही स्पेसिफिक कोणता आकार नाही आहे, तो स्वतःला कसंही कट करू शकतो. कशाही प्रकारे कट करसाल तर थोडा न्यूक्लियस थोडा सायटोप्लाझम दुसऱ्यात जाणार आहे, थोडा न्यूक्लियस थोडा सायटोप्लाझम उरलेल्यात राहणार आहे. आणि अशा प्रकारे अमिबा जो रिप्रोडक्शन करतो याला म्हणतात सिंपल बायनरी फिजन. पण लक्षात ठेवा, फेवरेबल कंडिशन असेल तर सिंपल बायनरी फिजन. आता येऊ पुढच्या टॉपिकवर. याच्यामध्ये येणार आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन. बायनरीमध्येच आहे आपण, फक्त आता शिकत आहे आपण ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स म्हणजे काय? कोणताही बॅक्टेरिया स्वतःचे दोन पार्ट करत असेल हॉरिझॉन्टली तर ट्रान्सवर्स बायनरी फिजन कोणामध्ये होते? इन केस ऑफ पॅरामेशियम. इन केस ऑफ पॅरामेशियम बायनरी फिजन ऑकर्स थ्रू ट्रान्सवर्स सेक्शन. कसं होते पहा, हा आहे पॅरामेशियम. याला जर हॉरिझॉन्टली तुम्ही असं इमॅजिन करा की कट केलं तर असं मला दोन पार्टमध्ये हा दिसेल बनताना. ही झाली पॅरेंट सेल, ह्या बनल्या डॉटर सेल. म्हणजे एक पॅरामेशियम हॉरिझॉन्टली आडवा कट झाला दोन हिस्स्यांमध्ये. हॉरिझॉन्टली कट होणे म्हणजे ट्रान्सवर्स बायनरी फिजन. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स. असं हॉरिझॉन्टल कट होणे, हेन्स इट इज कॉल्ड ट्रान्सवर्स बायनरी फिजन. आतापर्यंत आपण डिस्कस केलं बायनरी मधला सिंपल, अमिबाच्या केसमधला, तोही फेवरेबल कंडिशनमध्ये. आता जस्ट पाहिला ट्रान्सवर्स. आता यू थर्ड अँड लास्ट बायनरी मधला, तो आहे लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. उभं. लॉन्जिट्युडनल म्हणजे व्हर्टिकल. पहा या मायक्रो ऑर्गॅनिझमला व्हर्टिकली जर मी असं इमॅजिन केलं की याला कट केलं तर पहा अर्धा न्यूक्लियस तिकडे अर्धा न्यूक्लियस इकडे. अशा प्रकारे तुम्हाला दोन डॉटर सेल दिसतील एका पॅरेंट सेलपासून. व्हर्टिकल कट झालं. पहिलावाला अमिबा कसाही कट होऊ शकतो, दुसरावाला फक्त हॉरिझॉन्टल, तिसरा व्हर्टिकल. सो देअर आर 3 टाइप्स ऑफ बायनरी फिजन. नंबर 1 सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन अँड लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडनल. बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवणं आहे युग्लेना. क्लिअर? पहिलावाला अमिबा, दुसरा पॅरामेशियम, तिसरा युग्लेना. अशा प्रकारे संपली प्रोसेस बायनरी फिजनची. डिव्हिजन इंटू 2 दॅट इज बायनरी. बायनरी संपलं. आता स्टार्ट होईल नेक्स्ट वाला कोणता आहे? मल्टिपल फिजन. परत एकदा ऐका, तुम्ही आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन मधल्या युनिसेल्युलर मधला पहिला संपवला तुम्ही बायनरी. आता आलो आपण मल्टिपल फिजन मध्ये. मल्टिपल म्हणजे खूप सारे, फिजन म्हणजे डिव्हिजन, म्हणजे खूप साऱ्या सेल्स बनतील म्हणजे कोणतं? मल्टिपल फिजन. चला पाहू कोणामध्ये होते? अमिबामध्ये होते. आणि कधी? जेव्हा अनफेवरेबल कंडिशन राहील, ॲडव्हर्स कंडिशन राहील. पहा कसं होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला मल्टिपल हा होतो प्लाझ्मोडियम अँड अमिबा लाईक बॅक्टेरियामध्ये हा दिसतो. अमिबाचं एक्झाम्पल पाहू परत एकदा व्यवस्थित, ते डिटेलमध्ये दिलं आहे. ही प्रक्रिया कधी होते? इट ऑकर्स ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. जेव्हा परिस्थिती विपरीत राहील. म्हणजे काय? तर चांगल्या प्रकारे फूड अवेलेबल नाही आहे, टेम्परेचर अतिशय जास्त असू शकते, किंवा त्याला बाहेरून कोणत्या ॲनिमलपासून धोका असू शकतो. अशा जेव्हा त्याच्यासाठी चांगल्या कंडिशन नसतील तेव्हा अमिबासारखा बॅक्टेरिया करतो मल्टिपल फिजन. कधी होते? अनफेवरेबल कंडिशनमध्ये. आता हे कसं होते पहा. हा जो अमिबा आहे, जसं थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की याच्याकडे स्पेसिफिक शेप नसतो. आता याच्याकडे स्पेसिफिक शेप नाही आहे, पण हा स्वतःला राउंडेड करून घेतो. स्वतःला एवढं तो ओढून, हे जे पार्ट आहेत ना बाहेर जाणारे, यांना सुडोपोडिया ऑर्गन म्हणतो आपण. हा स्वतःला ते सुडोपोडिया ऑर्गन आतमध्ये ओढून घेतो आणि स्वतःला राउंडेड बनवतो. आणि आपल्या अराउंड
एक हार्ड कव्हर तयार करतो, त्या हार्ड कव्हरिंगला म्हणतात सिस्ट. सो अमिबा बिकम्स ऑलमोस्ट राउंडेड, जवळजवळ पूर्ण एका स्पियर सारखा बनतो. अँड सिक्रेट्स हार्ड कव्हरिंग, आणि आपल्या अवतीभोवती काय बनवतो, एक हार्ड कव्हरिंग. आणि त्या कव्हरिंगला, त्या हार्ड कव्हरिंगला काय म्हणतात, क्लिअर. आता सगळी प्रोसेस त्या सिस्टच्या आतमध्ये होणार आहे. पहा, हा एक सिंगल न्यूक्लियस. सर्वात पहिले तो एक सिंगल न्यूक्लियस खूप साऱ्या न्यूक्लियसमध्ये डिवाइड झाला. मग त्याच्यानंतर लगेच काय झालं असेल तर सायटोप्लाझम डिवाइड झाला असेल, आणि एका सेलच्या खूप साऱ्या सेल मला बनताना दिसल्या इनसाइड द सिस्ट. समजत आहे ना, पुढे जातो पहा. इनसाइड द न्यूक्लियस डिवाइड्स इनटू मेनी न्यूक्लियाय. त्याच्या आतमध्ये तो एक न्यूक्लियस खूप साऱ्या न्यूक्लियसमध्ये डिवाइड झाला. फॉलोड बाय, ते झाल्याबरोबर काय झालं, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. एकदा रिपीट करू. मल्टिपल फिजन होते अमिबा प्लाझ्मोडियम सारख्या बॅक्टेरियामध्ये. नंबर 2 हे होते जेव्हा फेवरेबल कंडिशन नसते तेव्हा, दॅट इज ॲडव्हर्स कंडिशन. याच्यामध्ये जो अमिबा आहे तो ऑलमोस्ट स्वतःला कसा बनवतो, राउंडेड, अँड फॉर्म्स अ हार्ड कव्हरिंग अराउंड इटसेल्फ, त्याला म्हणतात सिस्ट. त्याच्या आतमध्ये काय होते, तो एक न्यूक्लियस खूप साऱ्या न्यूक्लायमध्ये ब्रेक होतो, डिवाइड होतो. आता हा जो खूप साऱ्या न्यूक्लायमध्ये डिवाइड झाला, त्या न्यूक्लियसच्या डिव्हिजनच्या जस्ट नंतर स्टार्ट होते सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आणि तुम्हाला एका अमिबाचे भरपूर सारे अमिबा इथं बनताना दिसले. आता जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन आहे तोपर्यंत सिस्ट बंदच राहील. जशी का फेवरेबल कंडिशन आली, अनफेवरेबल कंडिशन संपली आणि फेवरेबल कंडिशन आली, तर हा सिस्ट ब्रेक होतो. ॲज अ रिझल्ट मेनी डॉटर सेल्स आर फॉर्म. याच्या आतमध्ये खूप साऱ्या सेल बनल्या. ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स, आता जेव्हा फेवरेबल कंडिशन अराईव्ह येईल ती, हा सिस्ट ब्रेक होईल आणि आतमधले जे सगळ्या सेल्स आहेत डॉटर सेल्स त्या बाहेर येतील. एकासाठी शब्द वापरायचा अमिबा, एकपेक्षा जास्त असेल तर अमिब्युले, AMOEBULE सॉरी, अमिब्युले. क्लिअर. सिंग्युलर फॉर्म अलग आहे, प्लुरल फॉर्म त्याचा अलग आहे. ठीक आहे. सिंगलसाठी अमिबा आणि खूप जास्त असतील तर अमिब्युले. अशा प्रकारे झालं एका सेलचं खूप साऱ्या सेलमध्ये रूपांतरित झाल्या त्या. म्हणजे कोणतं डिव्हिजन, मल्टिपल फिजन. फिजन म्हणजे डिव्हिजन आहे. आता येऊ तिसऱ्या आणि युनिसेल्युलर मधल्या लास्टकडे. युनिसेल्युलरमध्ये टोटल आहेत मग 3 प्रकारचे रिप्रोडक्शन. पहिला बायनरी, दुसरा मल्टिपल आणि तिसरा बडिंग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, असाच बडिंग शब्द मल्टीसेल्युलर मध्ये पण येईल. त्याच्यात एक्झाम्पल असेल हायड्रा. आज आपलं एक्झाम्पल आहे ईस्ट. आपण फक्त युनिसेल्युलर मधलं बडिंग पाहत आहे. बडिंग शब्दाला सुरुवात करायच्या आधी बर्ड शब्द काय सांगतो, तर एखाद्या हिस्स्यावर जर आउटग्रोथ म्हणजे फुगीर हिस्सा आला त्याला म्हणतात बर्ड. चला स्टार्ट करू. लास्ट युनिसेल्युलर मधली लास्ट रिप्रोडक्शन प्रोसेस. अशा प्रकारे ज्या ईस्टच्या सेल असतात त्या हळूहळू डिवाइड करतात. पहा, सेलला एक थोडासा हिस्सा तुम्हाला बाहेर फुगताना दिसतो. तो जो बाहेर फुगला ना त्याला बर्ड म्हणतात. त्याला इंग्रजीत आउटग्रोथ. ती आउटग्रोथ हळूहळू मोठी होत जाते आणि त्यात तोच कन्वर्ट होतो नंतर ईस्टमध्ये. चला पाहू बडिंग प्रोसेस. ही होते कोणामध्ये, ईस्टमध्ये. सर्वात पहिली तर ही स्टेप झाली. आता हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसते आउटग्रोथ, थोडासा हिस्सा बाहेर आलेला दिसतो. ही होते प्रक्रिया ईस्टमध्ये. अ स्मॉल आउटग्रोथ, थोडा हिस्सा हा बाहेर आलेला दिसला, इज फॉर्म ऑन द पॅरेंटल सेल. कोणावर तयार होतो, पॅरेंटल सेलवर. आता त्याच्या मागं हा न्यूक्लियस पण तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आता न्यूक्लियस डिवाइड होईल. द न्यूक्लियस ऑफ द पॅरेंट सेल डिवाइड्स. तो न्यूक्लियस डिवाइड झाला साधारण असा, आणि डिवाइड झाल्यानंतर तो मूव्ह करेल त्या आउटग्रोथकडे, त्या बाहेरच्या फुगलेल्या हिस्स्याकडे जाण्याचा प्रयत्न करेल. अँड डॉटर न्यूक्लियस मायग्रेट इन टू द बर्ड. पहिला होता न्यूक्लियस तो पॅरेंटल न्यूक्लियस, त्याचे झाले 2, एक बनला डॉटर न्यूक्लियस. तो निघेल कोणाकडे, त्या आउटग्रोथकडे. अँड मायग्रेट्स इन टू द बर्ड, त्या बर्डकडे जाईल. थोड्या वेळानं हा पूर्णपणे तुम्हाला इकडे गेलेला दिसतो आणि मग हळूहळू हा सायटोप्लाझम सुद्धा याच्यापासून अलग होऊन जातो. 1 डॉटर न्यूक्लियस मायग्रेट इन टू द बर्ड अँड बर्ड इन्क्रीजेस इन साईज. हळूहळू तो आपली ग्रोथ स्टार्ट करतो, डेव्हलपमेंट स्टार्ट करतो. जेव्हा त्याची ग्रोथ कंप्लीट होईल, फुलफिल ग्रोथ त्याची होईल, तर हा बर्ड सेपरेट होऊन जाईल असा. आणि आता एका पॅरेंट सेलच्या तुम्हाला किती सेल बनताना दिसल्या, 2. अशा प्रकारे होते रिप्रोडक्शन ईस्टमध्ये विथ द हेल्प ऑफ बडिंग. प्रक्रिया समजली नक्की. आता आपण उद्या डिस्कस करू डिटेलमध्ये की
रिप्रोडक्शन मल्टी सेल्युलरमध्ये कसं होते. लेक्चर समजलं नक्की फास्ट रिवाइज करून देतो. काय काय पाहिलं आपण, तर आपण हे पाहिलं की आपल्या शरीरात खूप साऱ्या प्रोसेसेस होतात. त्या सर्व प्रोसेसेसला आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो, कारण त्या आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी गरजेच्या. तशीच एक महत्त्वाची लाईफ प्रोसेस असते रिप्रोडक्शन. ती होते दोन माध्यमातून, एक असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअलमध्ये एकच पॅरेंट असल्यामुळे युनिपॅरेंटल, इकडे दोन पॅरेंट असतात तर बाय पॅरेंटल. याच्यात सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही टाकू शकता, याच्यात मल्टीसेल्युलर टाकू शकता, ॲनिमल, प्लांट, ह्युमन एक्सेट्रा असे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मग दोन प्रकार पडतात, युनिसेल्युलरसाठी अलग, मल्टीसेल्युलरसाठी अलग. मग युनिसेल्युलरमध्ये गेल्यावर तीन पार्ट आपण आज डिस्कस केले, बायनरी, मल्टिपल, बडिंग. बायनरी फिजन, मल्टिपल फिजन अँड बडिंग. बायनरी फिजनमध्ये पुढे जाऊन तीन पार्ट पडतात, सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन अँड लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. एकाचं एक्झाम्पल अमिबा, एकाचं पॅरामेशियम, एकाचं युग्लेना. कोणत्याही प्लेनमध्ये कट होणे सिंपल बायनरी, फक्त हॉरिझॉन्टली कट होणे ट्रान्सवर्स बायनरी, व्हर्टिकली कट होणे व्हेरी गुड. जेव्हा दोनपेक्षा जास्त सेल बनतील डॉटर सेल तेव्हा मग मल्टिपल फिजन. हे जनरली होते अनफेवरेबल कंडिशनमध्ये. त्याच्यात तो अमिबा काय करतो, स्वतःला राऊंडेड शेपमध्ये कन्व्हर्ट करतो, आपल्या अराउंड हार्ड कव्हरिंग तयार करतो, दॅट इज कॉल्ड ॲज सिस्ट. त्याच्या आतमध्ये मग न्यूक्लियस खूप साऱ्या न्यूक्लायमध्ये डिवाइड होतो, त्याच्या मागोमाग सायटोप्लाझम डिवाइड होतो आणि बऱ्याचशा सेल बनतात, डॉटर सेल, नंबर ऑफ सेल्स त्याच्यात बनतात. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तो सिस्ट काय होतो, ब्रेक, आणि सगळे आतमधले अमिब्युले हे बाहेर रिलीज होतात. अशा प्रकारे रिप्रोडक्शन होते अमिबाचं मल्टिपल फिजनमध्ये, आणि ते पण ॲडव्हर्स कंडिशनमध्ये. लास्टवाला पाहिला आपण बडिंग. ईस्टमध्ये होतो, एक छोटासा आउटग्रोथ तयार होतो सेलच्या, पॅरेंट सेलच्या बॉडीवर. तो आउटग्रोथ हळूहळू मोठा होतो, त्याच्या मागं न्यूक्लियस डिवाइड होतो आणि न्यूक्लियस मायग्रेट करतो त्या आउटग्रोथकडे, म्हणजे त्या बर्डमध्ये. मग हा बर्ड परत आपली डेव्हलपमेंट कंप्लीट करतो, ग्रोथ होते त्याची डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर तो त्या मेन बॉडीपासून वेगळा होतो आणि अशा प्रकारे आपली लाईफ इंडिपेंडंटली स्टार्ट करतो. हे आपण सगळं शिकलो युनिसेल्युलरमधलं रिप्रोडक्शन. क्लिअरली सगळं समजलेलं आहे नक्की. उद्या आपण डिस्कस करणार आहे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. क्लिअर, ठीक आहे.